नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर खरंच मित्रांनो, मनापासून धन्यवाद की तुम्ही माझे साधे व्हिडिओ वाचून पण मला सपोर्ट करतात, व्हिडिओ बघतात, माझे व्हिडिओ ऐकतात. तर खरंच मनापासून धन्यवाद. आणि मान्य मी तुमच्या काही कमेंट येतात तर रिप्लाय देत नाही. तुम्हाला काय होतं, कधी कधी वेळ भेटत नाही मला, म्हणून माझ्याकडून रिप्लाय जात नाही आहे. पण खरंच प्रयत्न करेन रिप्लाय देण्याचा. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे कधी असं आयुष्यात वाटलं ना, कधी मनाला कोणचं दुःख लागलं, खूप वाईट वाटतं आहे आता की कोणाला काय सांगावे, की कोणाला काय बोलावं. कोणाला काय बोलायचं नाही, कोणाला काय सांगायचं कोणाला. स्वतःला कधी असं समजून घ्यायचं नाही की मी एकटी पडली, आता मी कशी जगणार, मी कशी राहणार. ह्या गोष्टीचा कधी विचार करायचा नाही. खरं सांगते तुम्हाला, या दुनियेत ना कोणीच नाही कोणाचं. हा पण नाही विचार करायचा की मला कोणाची तरी सपोर्टची गरज आहे. कोणाचा किती सपोर्ट असो, काही कामाचा नाही. प्रत्येकाला एकट्यालाच प्रवास करायचा आहे. माझा व्हिडिओ जर आवडला ना, तर खरं काय चुकतं आहे का माझं कमेंटमध्ये नक्की सांगा मला. पैशावाला असो, गरीब असो, कोणी असो, एकट्यालाच प्रवास करायचा. हे माया ममता हे काय नाही. ते आपण म्हणतो हे माझं ते माझं, पण समोरची व्यक्ती विसरून जाते. त्याच्यासाठी ना जिद्दीने राहायचं, कष्ट करायचं. काय नाही, भरपूर लेडीज आहेत की स्वतः घर हँडल करतात, 4 मुलं सांभाळून. लय कष्ट करीत आता, खूप कष्ट करतात. घर परपंच, घर भाडं, सिटीने राहत असल्या तर घर भाडं सगळं हँडल करतात. मग हार मानायची नाही, पुढं चालत राहायचं. कधीच नाही हार मानायची, रडत बसायचं कोणासाठी. जाऊ दे, कष्ट केलं ना काय नाही कमी पडत. कष्टानेच माणूस पुढे येतो. कोणाला असं दिसलं नाही पाहिजे की ही हारली, की हिने हार मानली म्हणून. तुम्हाला सांगू, मी सुद्धा एकटीने प्रवास केला आहे आतापर्यंत. एकटीने म्हणजे मालक आहेत माझे असं नाही आहे. दाजे, तुमचे दाजे खूप चांगले आहेत. पण लहानपणची गोष्ट झाली, मी कधी हार मानली नाही. लहानपणीच कधी नाही हार मानली. होते असं वाटायचं कधी कधी एकटी पडल्यासारखं, पण त्यातून पण मी सावरायचे ना. आतापर्यंत सावरीतच आले मी स्वतःला पण, आणि घर पण, माझा परिवार पण सावरत आले मी आतापर्यंत. जिद्दीने पुढं चालायचं. परिस्थिती नाजूक का असा ना, काही फरक पडत नाही. सगळ्याच्याच परिस्थिती असे नाही आहेत. नाजूक परिस्थिती असली तरी पण ना काही फरक पडत नाही. पण कधी हार मानायची नाही, कधी कोणाचा हसू करायचं नाही. दुनियेला आपल्या घरातला तमाशा कधी सांगायचा नाही. मला जेवढं कळतं तेवढं बोलते मी. आपल्या घरात शिजत आहे की नाही शिजत, की आपण खातोत की नाही, आपल्यापाशी पैसा आहे की नाही, प्रत्येकाला सांगत बसायचं नाही. घरातल्या गोष्टी ना कधी दुसऱ्याला सांगू नाहीत. अहो लोक कसे असतात, कामापुरते असतात. ऐकून घ्यायचं आणि बाहेर जाऊन सांगायचं, अरे तिच्या घरात असं आहे, अरे तिचा असा प्रॉब्लेम आहे. हे कुठाने करायचेच कशाला. अरे आपल्याला कमवायचं आहे, आपल्याला घरातले टेन्शन झेलायच्यात, आपल्याला आपलं घर सावरायचं. मग का कोणाकडे लक्ष द्यायचं, आणि का कोणासाठी रडायचं, का कोणाच्या भरोशावर बसायचं. आपला साथीदार चांगला आहे ना, बस. नाही कोणाची अपेक्षा करायचं. माझं कामच तसं आहे. मी कधीच लहानपणापासून कोणाची अपेक्षा केली नाही. जाऊ दे मला, कोणी बोललं तर बोला, नाही तर नका बोलू तिकडे. ना कोणाला 1 रुपयाला मी कधी त्रास नाही दिला, ना कोणाला मी ब्लाऊजचं कापड घ्यायला कधी त्रास नाही दिला. मी कधी हार मानत नाही. आणि तुम्हाला पण सांगते, कधी हार नाही मानायची. कष्ट पाहिजे अंगामध्ये, फक्त कष्ट करीत राहायचं. आणि कष्टाने मरत नाही आहे, कष्टाने काय फरक पडत नाही आहे. कष्ट करीत राहायचं. मागं फिरून नाही बघायचं कधी, पुढं चालत राहायचं. मागं फिरून बघितलं की खचलं. भूतकाळात शिरायचं नाही कधी. माझ्या आयुष्यात असं झालं, माझ्या आयुष्यात तसं झालं. आता मी शिरते कधी कधी, म्हणजे माझं लहानपण सांगते मी की अशा गोष्टी घडल्या होत्या. पण ते एक सांगते फक्त मी, ह्याचा अर्थ मी हार मानत नाही कधीच नाही. अहो जवळजवळ 7-8 वर्ष दादी तब्येत ठीक नव्हती. दाजी कामाला नाही, तुमचं मालक आमच्या कामाला नाही. 8-10 वर्ष झाली त्यांची तब्येत ठीक नसते. चाललं आहे ना, हार मानत नाही मी कधी. झेलते ना एकटी. आता मुलगा कामाला जायला लागला, त्याच्यासाठी कोणापाशी झुकायचं नाही. कुणाचे 4 पैशासाठी कोणाचे 4 शब्द ऐकून घ्यायचे नाहीत कधी. पुढं चालत राहायचं. एकदा जिद्द बांधली ना आपण, त्याला कोणच अडवू शकत नाही. जिद्द बांधायची.
की आपण आयुष्यात काहीतरी करायचं, ही जिद्द बांधायची, रडत बसायचं नाही कधी. खरं सांगते. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा मला. माझे व्हिडिओ काही एवढे खास नसतात, पण जेवढं कळतं तेवढं बोलते मी.